मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान इथे काँग्रेसला विजय काय मिळाला? देशाच्या राजकारणाचे रंगच बदलायला सुरुवात झाली. राहुल गांधी आक्रमक झाले. विरोधक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांची कर्ज दुसऱ्या दिवशी माफ झाली. काल पंतप्रधानांनी जीएसटी फक्त 18% आणण्याची घोषणा केली. आणि आता देशात आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल तर राजकारण्यांना शेतकरी आणि त्यांची कर्जमाफी ही सगळ्यात महत्त्वाची वाटू लागली. यासोबतच राज्याचा जर का विचार केला तर गेल्या 2 दिवसांपासून भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू आहे. आणि या मिशन महाराष्ट्रासाठी भाजपची जी पहिली खेळी होती मेगा भरतीची ती रखडली. आता तर 23 तारखेपर्यंत मेगा भरती करणारच नाही असं सरकारला उच्च न्यायालयात सांगावं लागलं. हे सगळं कमी म्हणून की काय, शिवसेनेला बरोबर घ्यायचं तर ते नेमकं कसं घ्यायचं याचं सुद्धा एक मोठं आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळे भाजपचं हे मिशन 2019 मिथक तर होणार नाही ना? भाजपचं हे मिशन महाराष्ट्र नेमकं कसं होणार याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नीलमताई गोरे, शिवसेनेच्या आमदार प्रवक्त्या अब्दुल सत्तार आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे आमदार आहेत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आहेत आपल्यासोबत आणि राजकीय संपादक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार राजा माने आहेत आपल्यासोबत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यात सुरुवातीला जाऊयात गणेश हाके यांच्याकडे. गणेशजी, 3 राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री काय बसले? शेतकऱ्यांची कर्जमाफी, काल गुजरातमध्ये शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून टाकलं भाजपनं. त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात मेगा भरतीची घोषणा केली. पण दिसतंय असं की या प्रत्येक गोष्टीत भाजपच्या या मिशनमध्ये अडथळे एकापेक्षा एक वाढत आहेत. ही मॅरेथॉन नाहीये तर अडथळ्यांची शर्यत झाली भाजप करता. काय सांगाल? नाही, मी आपल्याला मुद्दाम काही गोष्टी सांगू इच्छितो की ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून केले जातात त्या कुठल्याही लोकसभेच्या किंवा कुठल्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही कुठल्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या नाही आहेत. जसं 2008 साली केंद्रातल्या युपीए सरकारनं देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, ती लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली. आम्ही म्हणजे उत्तर प्रदेशमधलं आमचं सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं सरकार आलं. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आम्ही जिंकल्या, नगर परिषदांच्या निवडणुका जिंकल्या, महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या. अशा आमच्यासमोर कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नव्हत्या, तरीही शेतकऱ्यांची फार ऐतिहासिक आणि क्रांतिकारी स्वरूपाची अशी कर्जमाफी योजना महाराष्ट्राने केली. अनेक गोष्टी ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगितलं. गेल्या वेळेला सुद्धा या महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं मराठा आरक्षण दिलं. ते लोकसभेमध्ये त्यांचा झालेला दारुण पराभव आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनं अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं. जी संविधानिक प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती ती संविधानिक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना कोर्टात म्हणजे त्याला स्थगिती मिळाली. आम्ही प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी सरकार आमचं करत आहे. इथं कुठल्याही प्रकारचं मतावरती डोळा ठेवून राजकारण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तेव्हा मला असं वाटतं की तितकीच प्रामाणिकपणे जनता आमच्या बरोबर आहे. आमचा उद्देश अत्यंत प्रामाणिक असल्यामुळं महाराष्ट्रातील जनतेने आणि देशातील जनतेने सुद्धा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून एनडीएच्या सरकारला केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा युतीच्या सरकारला सपोर्ट केलेला आहे, विश्वास दर्शवलेला आहे. एकच थोडक्यात प्रश्न विचारतो, शक्यतो थोडक्यात उत्तर द्या कारण आपल्याला पुढची 40 मिनिटं आहेत चर्चेला, तुमचा काही वेळ संपत नाही लगेच. मला सांगा, जर का जनतेवर तुमचा विश्वास आहे, जनतेला तुमच्याबद्दल विश्वास आहे, निवडणुका नसताना तुम्ही कर्जमाफी केली, हे सगळं आहे, तर मग अमित शहांना 2 दिवस मुंबईत मुक्काम करावा लागतो. मोदींच्या 5-6 मोठ्या घोषणांच्या पाठोपाठ अमित शहा मुंबईत येतात आणि एका पाठोपाठ एक आमदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री या सगळ्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला होतो. गणेशजी, आव्हान एवढं सोपं आहे तर एवढ्या बैठकांचा सिलसिला कशा करता? नाही, बघा, 2 गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी मागं 2014 साली किंवा नेहमीच निवडणुकांना सामोरं जाताना संघटनात्मक एक रचना करून
आणि प्रामाणिकपणे त्याचं प्लॅनिंग करून निवडणुकांना सामोरं जातं. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे तिथं असलेलं भारतीय जनता पार्टीचं उत्कृष्ट प्लॅनिंग, तिथली संघटनात्मक रचना, अगदी बूथ प्रमुखांपर्यंतची आणि पेज प्रमुखांपर्यंतची जी काही रचना भारतीय जनता पार्टीची या एका राजकीय पक्षामध्ये आहे, मला असं वाटतं की या पद्धतीची रचना अन्य कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही. ठीक आहे. ती आमची कायमची नियमित अशी प्रक्रिया आहे ती. त्यामुळे अमित शहा इथं आले आणि मग अशा बैठका आम्ही लोकसभेत आमच्या हे नियमित बैठका चालू असतात या. आणि आता सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जी काही व्यूहरचना करायची आहे, जी काही पूर्वतयारी करायची आहे, त्या अनुषंगाने आमच्या नियमित बैठकीचा भाग म्हणून आज आम्ही बोलावलेली बैठक आमदारांची, खासदारांची आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक आहे ती. ठीक आहे. त्यात नवीन अशा पद्धतीचे किंवा खास करून काही अशा पद्धतीचं वेगळेपण त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटत नाही. ठीक आहे गणेशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. नीलमताई, तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे, मी आता तुमच्या दृष्टीने अडचणीचा प्रश्न विचारत नाही की तुम्ही सत्तेत आहात का विरोधात आहात, पण ज्या पद्धतीचा विश्वास आता अमित शहांनी एका वाहिनीला बोलताना व्यक्त केला की शिवसेना काहीही झालं तरी आमच्या सोबत राहणार, आता गणेश आके म्हणतायत काहीही झालं तरी जनता आमच्या सोबत आहे, काहीही झालं तरी आम्ही अडथळ्यांची शर्यत पार करत जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार. नीलमताई, एवढं सोपं दिसतंय का तुम्हाला सगळं? नाही, एक तर पहिलं मला स्पष्ट करायला पाहिजे की तुम्ही मला जो विषय सांगितला होता तर त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांनी का यश दिलं नाही 3 राज्यांमध्ये, ते तर आहेच ना, शेतीच्या प्रश्नाला केंद्रीय ठरवून निवडणुका होतील का हा प्रश्न विचारला होता. मी येणारच आहे त्याच्याकडे नीलमताई. प्रश्नाला मी जरूर उत्तर देते. मी त्याच्याकडे येणारच आहे नीलमताई. मिलिंद, जेव्हा न्यूज 18 लोकमतवर आम्ही येतो त्यावेळेला आम्ही सर्व प्रश्नांची तयारी ठेवलेली असते. तर अमित शहा हे एका भारतीय जनता पक्ष या राष्ट्रीय मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा होत असते. ते मातोश्रीवरही गेले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माननीय उद्धव साहेबांची चर्चा होत असते आणि त्यामुळे माध्यमांमधून अशा काहीतरी जाहीर चर्चा करावा अनेक धोरणात्मक प्रश्नांवर असं आम्हाला कधीच वाटत नाहीये. परंतु तरीही जाहीरपणे बोलायची वेळ येते अनेक वेळेला. आणि याला कारण असं की आजचा जो विषय आहे की मिशन महाराष्ट्र, तर हे अजिबात सोपं नाहीये. कारण खरं तर 3 राज्यांचं विश्लेषण जर का आपण अगदी ढोबळमानाने केलं तर अनेक विषय जे आहेत ते केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांशी संबंधित आहेत आणि मग त्याच्यामध्ये शेतीमालाला भाव मिळण्याबद्दल काही अगदी किरकोळ स्वरूपाच्या निर्णय घेतले गेलेले आहेत. परंतु आपल्याला हे माहिती आहे की सोयाबीन शेतकऱ्यांनी पेरलं तर त्यांना भाव मिळाला नाही. त्याच्यानंतर गेल्या वर्षी तर वर्षापूर्वी म्हणजे नोटबंदी झाली, शेतकऱ्यांचं पीक घरामध्ये राहिलं. त्याचा परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्राला त्याचा फटका बसलेला आहे. हॅलो, ऐकू येते? होय होय नीलमताई, तुम्ही बोला, व्यवस्थित ऐकायला येते नीलमताई. त्याच्यामुळे शेतीमालाच्या भावाचा जसा प्रश्न आहे तसं एक लक्षात घेतलं पाहिजे, किती कोणाची बूथपर्यंत रचना असेल नसेल, ज्याचा विजय होतो तो प्रत्येक जण हेच बोलत असतो आणि ज्याचा पराभव होतो ते सुद्धा बूथ वगैरे सगळे असून सुद्धा शेवटी जनता कोणाबरोबर जाते याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. ज्यावेळेला राजस्थान सारख्या राज्यामध्ये 50-50, 60-60, 70 जागा कमी होतात त्यावेळेला सुद्धा कुठेतरी त्यांनी आत्मपरीक्षण करायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे. पण आम्हाला जे स्पष्ट दिसतंय की आयात आणि निर्यात शेतीमालाची त्या संदर्भातली सगळी धोरणं केंद्रामध्ये ठरतात आणि कितीही राज्य सरकारांनी प्रयत्न केले तरी केंद्र सरकारची जी धोरणं आहेत, नाही ते आयात निर्यात वेगळा विषय परत आहे तो सगळा. त्यांच्याकडे जे लोक अशी फक्त आयात निर्यात करतात त्यांच्याकडे एखादं गोडाऊन सुद्धा असतं की तिथे त्यांनी तो माल साठवून ठेवलेला असतो. मग त्याचं काय करायचं ते पुढच्या निवडणुकीला ते लोक ठरवत असतात. पण आमचा असा काही यूज आणि थ्रो पॉलिसीवरती विश्वास नाही आहे. तर मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही होत आहेत आणि म्हणून शेतकरी कर्जमुक्ती जरी महाराष्ट्रात झाली असली तरी ती अंशतः झालेली आहे आणि याच्यामध्ये अजूनही शेतीविषयक बरेचसे प्रश्न अनिर्णित आहेत. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यात मिशन महाराष्ट्र म्हणण्याच्या ऐवजी खरं तर शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्ण भारतामधला हे मिशन असायला पाहिजे. कारण एका राज्यामध्ये एक भूमिका आणि दुसऱ्या राज्यात एक भूमिका आणि एक झालेला आहे की जी कर्जमुक्ती महाराष्ट्रात होण्यासाठी 1.25 वर्ष आम्हाला झगडावं लागलं, अनेक अधिवेशनामागून अधिवेशनं गेली, ते खरोखर आता पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे की 4 आणि 8 तासात जी कर्ज माफी केली जाते त्याचा परिणाम कसा असतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतो. आणि म्हणून तो सुद्धा एका अर्थाने
वेगळ्या प्रकारचा राजकीय इच्छाशक्तीचं प्रत्यंतर प्रश्न दिसलेलं आहे. आहे. बरोबर. फक्त आम्हाला एकच वाटतं की आम्हाला कोणी गृहीत धरू शकत नाही. माननीय उद्धवजी ठाकरे याच्याबद्दल जे काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये आजही 23 जानेवारी 2018चा ठराव जो आहे तो अस्तित्वात आहे, प्रत्यक्षात तो आणलेला आहे आणि नगरला धुळ्याला आम्ही स्वतंत्र लढलेले आहोत. आता पुढच्या काळात कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे हे आपण पाहतोय सर्वजण जे आहे ते. परंतु दुष्काळासारखा सुद्धा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही असं मला सांगायला हवं. निश्चित. नीलमताई, विषय शेवटी तोच आहे की हा मिशन मग महाराष्ट्र असेल किंवा मिशन देश असेल याचा मार्ग शेवटी त्याच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून जातो का, त्याच कर्मचारी भरतीतून जातो का, त्याच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीतून जातो का? आणि त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा जो पक्ष म्हणून तुमच्याशी संबंधित आहे तो म्हणजे शिवसेनेला बरोबर ठेवणं हे सुद्धा मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश याच्यातलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे का? राजा माने आहेत आपल्यासोबत. माने सर, तुम्हाला असं वाटतं की भाजपला जेवढं वाटलं होतं तेवढी ही शर्यत आता सोपी नाही आहे, किंबहुना ती जास्तीत जास्त अडथळ्यांची शर्यत व्हायला लागले आणि ज्या ज्या आश्वासनं म्हणजे मराठा आरक्षण कोर्टात, धनगर आरक्षण त्याच्यात काही ना काहीतरी तांत्रिक अडचणी, कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा एकदा कोर्टात, हे काय नेमकं झालंय आणि ह्याच्यात मिशन आहे का हे खरंच मिथक होईल कदाचित भाजपच्या दृष्टीने नंतर? नाही, मिथक होईल की नाही हे काळच ठरवेल. परंतु सध्याचं जे वातावरण आहे, सध्याच्या ज्या हालचाली आपण अनुभवतोय, आत्ताच आपण म्हणालात की ही सगळी धावपळ कशासाठी चालली आहे, म्हणजे नक्की काय, हा जो प्रश्न आपण विचारला, खरं तर हे अपेक्षित आहे. 3 राज्याच्या निवडणूक निकालाचा आणि जनमानसाचा एकूण देशाचा कल लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्ष या गतीनं धावणं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत की अमित शहांनी मुंबईत येणं, शिवसेना आपल्यासोबत राहावी यासाठी प्रयत्न करणं आणि मुख्यमंत्र्यांना 2-2.5 तास देणं, यात आश्चर्य किंवा नवल वाटण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. कारण आता खरं तर निवडणूक 2019च्या निवडणुकीची लगीनघाई ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात सुरू झालेली. तुम्हाला असं वाटतं म्हणजे भाजपला वाटतं तेवढं सोपं हे मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश नक्कीच नाही? निश्चितच नाही. पण गणेश हाके तर म्हणतात की त्यांचा जनतेवर विश्वास आहे आणि जनता त्यांना पाठिंबा देईल. नीलमताई, तुम्हाला असं वाटतं की जेवढं भाजपला सोपं वाटतं तेवढं नाहीये किंवा भाजपने स्वतःच्या कर्तृत्वानेच ही वाट अवघड करून ठेवली आहे? एक तर पहिला भाग असा की आम्ही पहिल्यापासून काय म्हणतोय की जे दुर्दैवानी फार पर्सनली किंवा वैयक्तिकरित्या भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा आमचे जे मित्र आहेत माध्यमांमधले ते समजूनच घेत नाहीये. सारखा हाच प्रश्न विचारतात की तुम्ही सत्तेत असून टीका का करता. अहो, ज्यावेळेला मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते, आणखीन गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सामनामधून आणि अन्य मार्गांनी कायम त्यांचा वचक होता सरकारवरती. आता हे मान्य करायचं नसलं की आम्ही तुमचं काय ऐकूनच घेणार नाही, तर मग त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी जाहीर टीकेचं स्वरूप येत आहे. मुद्दा अंमलबजावणीचा आहे. मुद्दा कसला आहे की आपण जी वचनं दिली लोकांना त्याची, आता मुंबईमध्ये आपण घरांवरचा कर माफ करणार जाहीर केलं, पण नगर विकास विभागाकडे जर का प्रस्ताव अनेक पडून राहत असतील, पुणे महानगरपालिकेमध्ये वाहतूक नियंत्रण अथॉरिटी म्हणजे उमटा नेमण्याच्या बद्दल गेले 6-7 वर्ष चर्चा चालू होती. 2017 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, परंतु प्रत्यक्षामध्ये अजूनही ती अथॉरिटी PMRDA कडे लटकलेली आहे. मुंबई महानगरपालिका सोडली तर कोणी उमटा नेमलेली नाहीये. तिसरा चंद्रभागेचा विषय घेऊया. माननीय मुख्यमंत्री काल जाऊन आले, तुम्ही न्यूज 18 लोकमतनी घेतलं होतं सगळा विषय. 24ला माननीय उद्धव साहेब जाणार आहेत. काही प्रमाणात जरी त्याला गती मिळाली असली काही विषयांना, तरी प्रत्यक्षामध्ये आमच्या आमदारांचे जे भक्त निवासचे पैसे द्यायचे होते ते आम्ही दिले, परंतु राज्य सरकारने कधीतरी 2013ला निर्णय घेतला होता. अशी खूप मोठी गाडी आहे की ज्याच्यामध्ये अंमलबजावणीच्या यंत्रणा फार दुर्बल आहेत आणि ज्याच्यावर आम्ही बोललो की सगळे म्हणतात की तुमको गुस्सा क्यों आता है. अरे नाही नीलमताई, गुस्सा म्हणजे प्रश्न लोकांना राग सार्थ आहे. आम्ही पण नाही नीलमताई, मी हा प्रश्न तुम्हाला विचारणारच नाही की आपको गुस्सा क्यों आता है, कारण तुमचा गुस्सा सार्थ आहे, तुमचा राग समजू शकतो, पण हा राग तुमच्या मित्राला समजत नाहीये, भाजपच्या नेत्यांना तुमचा हा राग समजत नाही. गणेश हाकेजी, शिवसेना ज्या काही चांगल्या गोष्टी करते त्या प्रत्येकात तुम्ही अडचण आणताय आणि शेवटी याच सगळ्या अडचणी तुम्ही दिलेल्या घोषणा पूर्ण न करणं
आता समजायला लागलाय. पण याच सगळ्या अडचणी आता तुमच्या मिशन महाराष्ट्राच्या अडचणी ठरतायत तुम्हाला. तुम्ही का नाही पूर्ण करत त्या? त्यांनी काय आहे मिलिंदजी की मी निलमताईचं नेहमीच बोलणं ह्या पद्धतीनं मी ऐकतो. निलमताईच्या म्हणजे प्रत्यक्षामध्ये सरकारमध्ये राहून म्हणजे सरकारवरतीच म्हणजे त्याला विरोध करायचा, टीका करायची. आणि याच्यात कसं आहे की त्यांना नेहमी अशी भीती वाटते शिवसेनेला की भारतीय जनता पार्टीला आपण जर अशा पद्धतीनं टीका केली नाही, रोखलं नाही, विरोध केला नाही तर ते इतके सुसाट अशा पद्धतीनं सुटतील आणि मग आपण ज्या पद्धतीनं आपले काही म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या बद्दल अस्तित्वाबद्दल सारखी भीती वाटत असते. खरं म्हणजे सरकारमध्ये एकत्र राहून एकत्रपणे आपण निर्णय घेतो, एकत्रपणे अंमलबजावणी करतो, यू पार्ट अँड पार्सल ऑफ गव्हर्नमेंट ही शिवसेना असताना सुद्धा दुर्दैवाने असं हे का करतात मला कळत नाही. याच्याने त्यांना काय साध्य होणार आहे तेही काही कळत नाहीये. माझं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी कळतात त्या आम्हाला कळत नाहीयेत का, किंवा आम्हाला जाणीवपूर्वक काही गोष्टी म्हणजे जनतेच्या विरोधात करायच्या आहेत, आम्हाला त्याची हौस आहे का आम्हाला? प्रश्न तो नाही आहे. सरकार म्हणून एखाद्या गोष्टीची धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करत असताना आपला जितका शिवसेना म्हणजे सहभाग असायला पाहिजे तितकाच भारतीय जनता पार्टीचा असायला पाहिजे आणि दोघांचं मिळून हे सरकार आहे. मग तसा नसतो सहभाग शिवसेनेचा पद्धतीनं सरकारवर टीका करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीवर टीका करून मला असं वाटतं की पार्टी म्हणून पॉलिटिक्स करण्याचा जो प्रकार जो शिवसेनेचा आहे तो खरा म्हणजे ते लोकांना कळायला गणेशजी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं नको, हे लोक बोलायला लागले म्हणजे तुम्हाला सरकारमध्ये राहून तुम्ही चांगले निर्णय घ्या, चांगल्या पद्धतीने निलमताई बोला करू शकतो. निलमताई तुमच्यावर एक नाही 4 आरोप केले त्यांनी. म्हणजे आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. त्या सगळ्यांची मला उत्तर आहेत तर ते अपयश आलं तर फक्त तुमचं एकट्यांचं अशी भूमिका नाही. गणेशजी त्यांना माझं बोलणं होऊ देत. यश आलं तर नाही मिलिंदजी बोला, पूर्ण करा. यश आलं तर ते आपलं युतीचं यश आणि जर समजा अपयश आलं तर ते सगळं त्याचा खापर मात्र भारतीय जनता पार्टीवर सोडायचं. निलमताई ठीक आहे, आपण विचारूयात त्यांना. पाहिजेत निलमताई ते आता काय माहितीये काय यांची ही फार आवडती युती आहे. गणेशजी त्यांना बोलू दे. सांग मला, कारण परत तुम्ही ब्रेकवर जाल मग. नाही निलमताई तुम्ही बोला. निलमताई तुम्ही बोला. गणेशजी तुमच्या सगळ्या आरोपांचं उत्तर घेऊयात. आता गणेश हाके तुम्ही आता थांबा जरा. आमच्या बरोबर जवळजवळ 3.5-4 मैत्रीपूर्ण म्हणजे आत एक आणि बाहेर एक असं राहून 3.5-4 आहे. पण तुम्ही फक्त बोलायचा निर्णय ऐकायचा असं होणार नाहीये. गणेशजी त्यांना उत्तर देऊ द्या. तुम्ही शांत राहा जरा. अहो आजच अमित शहानी सांगितलंय शिवसेना बरोबर आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्याला बोलू द्यात. निलमताई बोला. मला कसं आहे, मी आपलं एक सुसंस्कृतपणाचा भाग म्हणून 3.5-4 मिनिटं 5 मिनिटं जे काय त्यांचं चाललंय ते ऐकून घेतलं. याच्यासाठी मुळात हाच प्रश्न झालाय सगळा मिलिंद कार्यपद्धतीचा की स्वतःचं ऐकवत राहणं हेच म्हणजे काहीतरी आपल्याला हुशारीचा, सुसंस्कृतपणाचा, बुद्धिमत्तेचा मक्ता दिलाय असं एक कुठेतरी यांची धारणा आहे का काय मला कळत नाहीये. दुसरं असं की आम्ही एवढे असुरक्षित असतो तर आम्ही म्हटलं असतं की उलट त्यावेळेलाच तुम्हाला पाठिंबा देण्याच्या ऐवजी की चला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊया, पण आम्ही ते केलं नाही. याला कारण आम्ही काही तुमचे वेठबिगार किंवा गुलाम नव्हतो. तर आम्ही एवढा विचार केला की 15 वर्ष आपण ज्या घोटाळ्यांच्या विरुद्ध आवाज उठवतोय त्याच्यामध्ये जनादेश जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. परंतु यांची एक अशी समजूत झालेली आहे की त्यांचे संख्येने आमदार जास्त आहेत. म्हणजे एकतर आधी खोट्या सगळीकडे अफवा पसरवल्या की 22 आमदार शिवसेनेचे फुटणार. आता मी विचारते तुम्हाला, मी आव्हान देते, कुठला आमदार फुटला आमचा? एक ते नांदेडचा एक आमदार जो आहे तो सोडला तर 21 ठिकाणी तुम्ही खोटं बोललात किंवा तुम्हाला कधी वाटलं का वाईट की आपण चुकीचं बोललो म्हणून. दुसरं असं की जे काय आमच्या भूमिका आहेत त्या जशा दैनिक सामनात आम्ही मांडल्या तशाच आम्ही भूमिका सभागृहात मांडल्या. मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे किती विश्वासात घेतात याचा जर का एक नीट सर्वेक्षण केलं ना तर एक स्पष्ट होईल. मी तुम्हाला 2 उदाहरणं देते अगदी फास्ट वेगाचं. एक म्हणजे कुठल्याही देवदेवतांच्या प्रतिमा लावायच्या नाहीत कुठेच असं यांनी परिपत्रक काढलं. एक डिपार्टमेंट दुसरीकडे बोट दाखवतंय, शेवटी ते परिपत्रक रद्द केलं. तूर डाळीच्या विषयावरती पाहिलं आपण किती प्रमाणात साठेबाजी झाली, लोकांना किती त्रास झाला. मुळामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये आत्मपरीक्षण करायचीच तयारी नाहीये. जीएसटीच्या विषयामध्ये सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्याला जो तुम्ही म्हणता की अडवलं हो
आम्ही अडवलं. याचं कारण असं की महानगरपालिकेनं भिकेचा कटोरा घेऊन राज्य सरकारच्या दारात उभं राहण्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची लोकशाही म्हणत नाही आणि म्हणून मुंबईच्या बरोबर महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या महानगरपालिकांना आगाऊ पैसे दिले पाहिजेत. याच्यासाठी आम्ही जीएसटीच्या मध्ये लोकसभा राज्यसभेत विरोध केला आणि तो तुम्हाला स्वीकारावा लागला. आणि याला कारण असं आहे की तुम्ही इतर तर छोट्या मोठ्या पक्षांना तर विचारतच नाही. साधं दुष्काळ निवारण समित्यांमध्ये तुम्ही सामाजिक संघटनांना किंवा सर्वांना सहभागी करून घेत नाही. ही जी अत्यंत घाणेरडी आत्मकेंद्रित वृत्ती आहे. आणि अजून एक मुद्दा मिलिंद, प्रश्न असा आहे की एखादा माणूस मृत्युमुखी पडल्यावरती यांचे लोक ट्विटरवरून त्याची खिल्ली उडवतात, त्याचं ट्रोलिंग करतात. गौरी लंकेश हे पहा सगळे काय कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांशी काय आमचं मतैक्य असायचं कारण नाहीये, परंतु ही कार्यपद्धती होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि म्हणून या सगळ्यावरती हे जे काय सर्व एकाने म्हणायचं की 10 बायका 10 मुलं जन्माला आली पाहिजेत वगैरे, हे कसं मान्य करायचं या गोष्टी? प्रबोधनकारी हिंदुत्व मानणारा शिवसेना पक्ष आहे, हे त्यांच्या डोक्यामध्ये शिरत नसेल तर आम्ही कसं काय करणार? नीलमताई, तुम्ही प्रश्न आणि आरोपांचे इतके बाण मारलेले आहेत की आपण गणेश आकेजींना थोडासा श्वास घ्यायला वेळ देऊयात. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहेत. चांदूरकर काय श्वास वगैरे एकीकडे अमित शहा म्हणतात की शिवसेना काही झालं तरी आमच्या सोबत राहील, दुसरीकडे भाजपनं मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश म्हणून खूप मोठी तयारी सुरू केली आहे. तुम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीने भाजप शिवसेनेत जी तू मी सुरू आहे, आश्वासनं देत आहे सरकार, पूर्ण करत नाहीये, हे फक्त स्वप्न आहे भाजपचं? नाही, राईटली पण त्यामध्ये 2 भाग आपण केले. एक तर ते शिवसेनेचं आणि त्यांच्या बीजेपीच्या संबंधाचा मुद्दा आपण मांडला. तर तो मुद्दा माझ्या दृष्टीनं घेऊन आहे, कारण ते दोघं एकमेकांचे विरुद्ध ते बरोबर मानताय. आता हा जो मिशन महाराष्ट्र आणि मिशन हिंदुस्थान किंवा मिशन भारत 2019च्या निवडणुका समोर ठेवून हा जो त्यांचा सांगावा चाललेला आहे, हे आता काही चालणार नाही आहे. हे आता शेवटी हातपाय झाडण्याची जी प्रक्रिया भरत असताना माणसाची असते त्याचा प्रकार आहे. आता बघा, काल मोदीने मेट्रोच्या संदर्भामधले ठाणे पासून ते वसई, विरार, तळोजा, अमुक धमुक मेट्रो 4 महिने तुमचे राहिले. ते 4 महिने तुम्ही करू शकणार आहेत का? म्हणजे मोदीची जिथं सभा होईल तिथं जनता आता स्वतः ऑर्गनाईज करतील आणि आमच्या सुद्धा पॉलिटिकल पार्टी सुद्धा किंवा शिवसेना सुद्धा ऑर्गनाईज करेल की मोदींची वचनं म्हणजे निवडणूक जिंकला 15 लाख रुपये तुमच्या खात्यात आले, ही घोषणा तशीच या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यामुळं मिशन महाराष्ट्र किंवा मिशन भारत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आखण्यात एवढी यांची आता कॅपॅसिटी शिल्लक राहिलेली नाही. ठीक आहे, तुमच्या दृष्टीने विश्वासार्हताच राहिलेला नाही. चांदूरकरजी, एक मुद्दा मी परत येतो. चांदूरकरजी, मी कर्ज माफ केली नाही, परंतु सत्तेवरती आल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड काँग्रेसनं माफ करून टाकली आणि आता राहुलजींनी त्यांना चॅलेंज केलं होती. ठीक आहे चांदूरकरजी, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. सत्तेत आल्यावर पहिली सही केली कमलनाथ यांनी, ती कर्जमाफीवरतीच सही केली. छत्तीसगडमध्ये सुद्धा तेच झालं, पहिली सही केली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बघेल आहेत, त्यांनी सुद्धा कर्जमाफीवरतीच सही केली. माने सर, तुम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीने हे सगळं होतंय, भाजपला स्वतःच तयार केलेल्या अडथळ्यांची शर्यत पार करायची, किंबहुना भाजपला आता याची जाणीव झाली की कर्जमाफी केली नाही, शेतकऱ्यांना महत्त्व दिलं नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सत्तेचा मार्ग आणि मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश अवघड नाही, किंबहुना अशक्य आहे, याची जाणीव झाली भाजपला? निश्चितपणानं जाणीव झाली आहे असं मला वाटतं. मुळात प्रश्न हा आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातलं जे नातं आहे गेल्या 4-4.5 वर्षातलं, आणि आरोप प्रत्यारोप हे काय आता नवीन राहिलेलं नाही. मुळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याला केंद्रीभूत ठेवून राजकारण कसं करायचं याच्यावर प्लॅनिंग महाराष्ट्रात चालल्याचं प्रत्येक पक्षाचं दिसून येईल आपल्याला. म्हणजे मिलिंद, आपल्याला जे अभिप्रेत आहे तो मुद्दा हा आहे की खरं तर आज निवडणुकांच्या निकालानंतर 3 राज्यातल्या
कर्जमाफीचं जे काय लोन पसरलंय म्हणूया आपण, चांगलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकीकडं निवडणुका तोंडावर आहेत, दुसरीकडं महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत नव्हे दुष्काळाच्या खाईत लोटला गेलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे. शिवाय जनावरांचं कसं होणार येत्या 2 महिन्यात, हे मूलभूत प्रश्न की जे थेट शेतकऱ्यांशी निगडित आहेत आणि ते निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणारे विषय आहेत. या विषयाची सांगड राजकारणाशी कशी घालायची या मुद्द्यावर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सध्या सर्व पक्षाचं चाललेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मला बैठक एक सुद्धा निरीक्षक म्हणून मला वाटतं आता हा सगळा उपचाराचा भाग आहे की निलमताईंनी काय बोलायचं किंवा हाके साहेबांनी काय बोलायचं, कारण गेली 4.5 वर्ष ते दोन्ही आदरणीय नेते जे बोलतायत ते तुम्हाला मला आणि महाराष्ट्राला माहीतच आहे. हाके साहेबांनी एखादा वाद किंवा वादाचा प्रश्न पुढे केला की निलमताई त्याच्यावर काय बोलणार हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं आज आणि आजचा जो विषय मला वाटतो तो दुष्काळ, शेतकऱ्याचे प्रश्न, महाराष्ट्रापुढची संकट आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजी याच्यावर मिशन महाराष्ट्र फक्त भारतीय जनता पक्षाचंच नव्हे, शिवसेनेचं देखील मिशन महाराष्ट्र त्यावर अवलंबून आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं देखील मिशन त्यावर अवलंबून आहे. आणि त्याला सर्वात महत्वाचा वेगळा रंग जो देणार आहे तो आयाराम गयारामचा प्रश्न. माने सर, तुम्ही याचं सगळ्याचं वर्णन इतकं जबरदस्त केलेलं आहे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्याला मला कल्पना आहे निलमताई की याच्यातल्या काही गोष्टींना तुमचा आक्षेप आहे, तुम्हाला त्या मान्य नाहीत अजिबात. इव्हन गणेश हाकेंना सुद्धा मान्य नाहीत, त्यांचाही चेहरा मी वाचू शकतोय. फक्त आपल्याला एक तुम्ही म्हणाला होतात मगाशी, पण आपण सगळ्यांना पूर्ण वेळ देऊन आता ब्रेक घेतो. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलमताई गोऱ्हे आहेत, आमदार आहेत, त्याच्यानंतर गणेश हाके आहेत भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजकीय संपादक लोकमतचे राजा माने आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निलमताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही जेव्हा बोलला होता तेव्हा तुम्ही गणेश हाके यांच्यावर प्रश्नांची जी काही सरबत्ती केली होती त्याच्यातल्या फक्त 2च गोष्टींचा मी उल्लेख करतो. गणेश हाके यांचं उत्तर घेऊ आणि मग पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. गणेशजी, निलमताईंनी असं म्हटलं होतं की तुम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घेत नाही, लोक तर लांब राहिले आणि शिवसेनेनं तुमचाच मित्रपक्ष म्हणजे आता तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात आम्ही शिवसेनेला बरोबर घेणार, काही झालं तरी शिवसेना बरोबर असणार, पण तुम्ही या बरोबर असलेल्या तुमच्या मित्राने तुम्हाला सल्ला दिला आत्मपरीक्षणाचा, तर तुम्ही आत्मपरीक्षण सुद्धा करत नाही. तुम्ही लोकांचे आणि मित्रपक्षांचे सल्ले विचारात सुद्धा घेत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत नाही तर मिशन महाराष्ट्र कसं पूर्ण करणार तुम्ही? निलमताई ज्या म्हणाल्या की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही आणि मग मित्रपक्षालाही आम्ही विश्वासात घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की निलमताई की आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती मला असं वाटतं गेली 25-30 वर्ष आहे आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसमोर नमतं घेतलेलं आहे, दुय्यम भूमिका घेत गेली 25 वर्ष. म्हणजे आपल्याबरोबर म्हणजे एक विचारांचा पक्ष, एका विचारांच्यावरती आपण एकत्रित आलेले आहोत आणि आपल्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी कायम शिवसेनेशी नमतं घेत आतापर्यंत म्हणजे आलेला आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटल्यानंतर भारतीय जनता पार्टीने थोडंसं निगोशिएशन करायला जागा थोड्याशा आम्हाला वाढवून द्या अशी विनंती गेल्या विधानसभेमध्ये करायला. इतिहास सगळ्यांना माहिती आहे. 25 वर्ष 117 जागा भारतीय जनता पार्टीच लढते आणि माझं नाही 2 गोष्टी याच्यात नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही 2 गोष्टी नाही मला मिलिंदजी माझं म्हणणं असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीने नेहमीच सहकार्याची आणि अत्यंत त्यामुळे आता तुम्ही शिवसेनेकडे दुर्लक्ष केलं तरी त्यांनी चालवून घ्यावं केलेली आहे म्हणजे चालवली नाही आम्ही कधीच दुर्लक्ष केलेलं नाही शिवसेनेकडे. त्यांचा आदर आणि सन्मानच शिवसेनेने केलेला आहे आणि त्यांच्याशी सन्मानानच आम्ही वागत आलेलो आहोत आणि आजही वागतो आहोत. असं कधी त्यांच्यावरती अविश्वास दाखवलेला नाही. ते उलट शिवसेना म्हणजे आमच्यावरती अविश्वास दाखवत आहे. त्यांना असं वाटतं की त्यांनी हे आम्हाला विचारत नाहीत किंवा आम्हाला विश्वासात घेत नाहीत असं नाही आहे.
खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आपण एकत्रितपणे निर्णय घेतो. मिलिंद, मला आता काय मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेत वाटतं, असताना प्रत्येकाला त्यांचे 3 मंत्री वाक्य आहेत, त्यांनी बोलली की भारतीय 3 जनता वाक्य मला बोलायला दे. नाही बरं का? नीलमताई, म्हणजे मग त्यांनी आपला मुद्दा वेळ पूर्ण वाचेल. केला ना. उगाचच काय त्यांनी किती महत्वाचा मुद्दा सांगितला नीलमताई. नाही. त्यांना असं त्यांचा थेट तुमच्यावर आरोप आहे की तुम्हालाच असं मला वाटत काय नाही की आम्ही वाटतं? विश्वास दाखवतो. काय माहिती, म्हणून किरीट नाही, सोमय्या, त्यांना- शिशिला, त्यांना यांनी नीलमताईंना प्रेमपूर्वक काय वाटायचं, विश्वास किंवा आम्हाला काय वाटायचं दाखवला हा त्यांचा ना. प्रश्न. तो आम्हाला मला असं न वाटतं विसरण्यासारखा की जाहीरपणे आम्ही ह्या त्याच्यामुळे पद्धतीने आपल्याला ते एका आमचे बाजूला सगळे फडतूस नेते गणेशजी, पण एकच काही मिनिट भाषा तुमच्या- टिकवा, नेत्यांनी हीच सारख्या भूमिका मातोश्रीपर्यंत जाऊन मुख्यमंत्री करायचा. गणेशजी, तुमच्या आरोपांचं आधी उत्तर घेऊयात नीलमताईंकडनं, मग मी पुन्हा तुमच्याकडे येतो. तुमच्या आरोपाचं आधी उत्तर घेऊयात नीलमताईंकडनं, मग मी तुमच्याकडे येतो. नीलमताई, नाही, आता प्रश्न काय माहितीये का, नमतं घेणं, खरंच त्यांनी नमतं घेतलं. मग ते नमतं घेण्यासाठी त्यांचे जे काही फळीचे लोक, बिनीचे लोक जे काही सातत्याने बोलत होते शेवटपर्यंत, सामदाम दंडभेदाचा प्रयोग करून झाला, हे सगळं करून सुद्धा काही शिवसेना नमली नाही कुठेही या संदर्भात. आत्ता सुद्धा अगदी आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत नसलो तरी बरोबरीने आम्हाला चांगल्या पद्धतीने ठाण्यामध्ये एक हाती यश मिळालेलं आहे, रत्नागिरीत आम्ही आहोत, एक हाती आहोत, नगरमध्ये सुद्धा आता थोडेफार काही किरकोळ असे छिंदम वगैरे सारखे लोक त्यांच्याकडे असल्यामुळे काही प्रमाणामध्ये थोडी हानी झाली असेल. दुसरं महत्त्वाचं काय माहिती मिलिंद, मला खरोखर वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा वेळ या सगळ्या यांच्या म्हणण्यावर वाया यासाठी घालवू नये की भाजपने नमतं घेतलं वगैरे ते म्हणणं त्यांचा अधिकार असला ना तरी आमच्या दृष्टीने त्यांचा हे जे दावा आहे ना त्याला शून्य महत्त्व यासाठी आहे की प्रत्येक ठिकाणी यांची बोलायचं एक आणि करायचं एक ही यांची भूमिका असते. त्यामुळे शब्दावरती मग वादविवाद होतात. पण तरी मला एक दुसरा राजा मानेंच्या मुद्द्याकडे जायला पाहिजे. याचा अर्थ गणेश हाके बोलले ते काय फार खूप घसपिटं बोललेले आहे, तेच कंटाळा येणार, आणि म्हणून मला त्याच्यावरचं उत्तर तेच कंटाळा देऊन प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना बोर करायचं नाही. कारण राजा माने बरोबर बोलले की ते काय बोलले ना आम्ही काय बोलले, पण त्याच्यात असा आहे महत्वाचा. म्हणूनच 3 अधिवेशनं राजा माने साहेब आमचा प्रयत्न असा चालला होता की सर्व पक्षांनी दुष्काळाच्या प्रश्नावर किंवा शेतकरी कर्जमुक्तीवर अंमलबजावणीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काही सकारात्मक भूमिका अधिवेशनामध्ये घेतली पाहिजे. पण आम्हाला असं दिसलं की सातत्याने बहिष्कार टाकायचा, कामकाजच होऊ द्यायचं नाही, 14 दिवसापैकी 12 दिवसापैकी 8 दिवस कामकाजच होऊ दिलं नाही, ही विरोधी पक्षाची कामाची जर का पद्धत असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तर आम्ही सुद्धा करत होतो विरोधी पक्ष म्हणून काही वेळेला आरडाओरडा गोंधळ. पण मिलिंद, मी इथे आव्हान देते, आज तुमच्या न्यूज 18 लोकमतवरून मी आव्हान देते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यासाठी की आम्ही किती वेळ वाया घालवला आणि तुम्ही किती वेळ वाया घालवताय याची कुठेतरी तुलना तर करा प्रत्येक ठिकाणी. आणि हे यांचं जी चरपट पंजरी आहे ना सगळी हाक्यांची, तर मला त्याच्यामध्ये असं वाटतं की आम्ही टीका केली, अरे तुम्ही सुधारावी म्हणून टीका केली ते समजून न घेता प्रत्येक वेळेला तुमचं मत जर का बरोबर आहे ना प्रत्येक म्हणणं, मग तुम्ही प्रत्येक वेळेला या चर्चा जाहीर करणार असाल आणि नंतर फुसकुल्या सोडणार असाल मीडियामधून वेगवेगळ्या, तर आम्ही काही वेडे लोक आहोत का? आम्ही सुद्धा उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्ही म्हणाल की सगळ्यांना दडपत झालं आणि इतर प्रादेशिक पक्षांना खाऊन टाकलं वेगवेगळ्या, तशा पद्धतीने शिवसेनेशी वागाल तर शिवसेना पण भीमटोला हाणल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यामुळे उगाचच काहीतरी आता तरी तुमची बोलण्याची पद्धत थांबवा, माध्यमांमधून चर्चा होऊ शकत नाही. भाषा नाही ताई, बरं का मिलिंद, हो बोला गणेशजी, थोडक्यात माझं असं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं नीलमताई बोलतात की मला काय वाटतं की माझं काय म्हणणं आहे की नेहमीच हीच आता जी नीलमताईची जी भाषा आहे ना याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत 25 वर्ष शिवसेनेची भाषा कशी वापरलेली असेल. काय भाषा? आता जे नीलमताई जी भाषा वापरतायत ना आणि मी जे आता भाषा वापरली आणि नीलमताई आता वापरतात तेच भीमटोला. ताई नीलमताई, तुम्ही आता ज्या गोष्टीचा उल्लेख केला नाही, आपली जिथे काय झालेलं आहे, तुम्ही ज्या 2-3 जागा जिंकला त्याचं तुम्ही ज्या 2-3 जागा जिंकला अहो आम्ही 14 जागावरती 14 महापालिकेमध्ये आम्ही जिंकलो. मला सांगा की जिथं आमची आम्ही स्वतंत्रपणे एकही महापालिका नव्हती, 14 महापालिकेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट आहे ते अतिशय गर्वपूर्ण आणि अहंकारी विधान आहे तुमचं जे आहे, काही अर्थ नाही त्याला. कोणी जे असतील भूमिका कोणाच्या 25 जागा जिंकल्या असतील, कोणाच्या 10 जागा जिंकल्या असतील, तुम्ही ज्या पद्धतीने आरोप केले त्याला मी फक्त आणि तुमच्यावर तुम्ही अहंकाराने बोलत नाही, मी वस्तुस्थिती तुमच्या समोर याचा आरोप वगैरे काही केले नाहीत की अंमलबजावणी काय झाली सांगा बरं तुम्ही मला. मी असं करतो गणेशजी आणि नीलमताई,
बँकांच्या मध्ये गणेशजी ज्या आणि नीलमताई, कर्जमुक्तीवरून नीलमताई, तुम्ही आम्हाला महिलांना त्रास होतोय. विशिष्ट एखाद्या याच्याबद्दलची अंमलबजावणी तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगतो ना. गणेशजी तुम्हाला माहित आणि नाही असं नीलमताई, नाही. मी तुम्हालाही माहित आहे. तुमच्याकडे हे येतो. सरकार तुमचे- उत्तर भारतीय जनता पार्टीचं सरकार शिष्यवृत्ती घ्या, तुम्हाला माहित शिष्यवृत्ती. आहे. पण सगळ्यांना माफी, राजकारणासाठी दुष्काळामध्ये तुम्ही अशा विद्यार्थ्यांना पद्धतीने माफीचा जर विषय आरोप घ्या. करत चला असाल ना, कॉन्क्रीट ठोस. गणेशजी आणि नीलमताई, मी तुमच्याकडे येतो. खरं चला, तर घ्या, तुमचाच सांगा. मुद्दा मला पुढे घेऊन जायचा आहे. कारण गणेशजी, तुमच्या वतीने नीलमताईंनी असा आरोप केला म्हणजे सरकारमधला सहकारी पक्ष म्हणून की म्हणजे दुष्काळामध्ये विरोधकांनी, विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी माफ. ठीक आहे, नीलमताई, तुम्ही बोलताना हा एक असा विषय मुद्दा घ्या, मांडलात की जो तुमच्या सांगा. मिशन जिंकण्याच्या दृष्टीने आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं मिशन जिंकण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण विरोधक म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीने आमच्यापेक्षा जास्त अडथळे कामात आणले आणि म्हणून कामं नाही करू शकलो आणि म्हणून शिवसेना आणि भाजपच्या समोरचे अडथळे वाढलेले आहेत. चांदूरकरजी, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्त गोंधळ घातलात सभागृहात. ते त्यांनाही मान्य अमान्य असेल. चांदूरकरांनाही कामकाज चालवलं. विरोधासाठी चांदूरकरजी, मला आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? चांगल्या गोष्टी करत असताना. हॅलो चांदूरकरजी, आता नीलमताईंनी असं म्हटलं की हा, शिवसेना भाजप विरोधकात असताना जेवढा गोंधळ घालून त्यांनी सभागृह बंद पाडलं त्यापेक्षा तुम्ही सभागृह जास्त वेळेला बंद पाडलं, कामकाज होऊ नाही दिलं, जनतेचे प्रश्न सोडायला त्याच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. नाही, आता काय आहे की ह्या सगळ्या बायगॉन गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये काय अर्थ नाही. मी माझ्या वतीनं माझा विषय मांडतो. हा आता दोन विषय आहे. विषय जो महत्वाचा आहे की भारतवर्ष जेव्हा भारतामध्ये 2019च्या निवडणुका जिंकण्याची भारतीय जनता पार्टीची ताकद आहे की नाही, हा महत्वाचा विषय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मोदी गव्हर्नमेंट हे प्रत्येक फ्रंटवरती फेल झालेलं आहे. जसं त्या 2 दिवसापूर्वी आपले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राजन किंवा उर्जित पटेल या लोकांनी देशाची अर्थव्यवस्था ही मोदींच्यामुळे खुंटून झाली. ज्या संस्था देशामध्ये कॉन्स्टिट्युशनली रिकॉग्नाइज्ड आहेत त्यांना त्यांचं प्रायव्हेटायझेशन गव्हर्नमेंट त्याच्यावरती हात मारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही देशाच्या दृष्टीनं म्हणजे एक हुकुमशाहीकडे नेणारी बाब आहे. हे आता देशातील जनतेला कळून आलेलं आहे. काय बोलतायत, कुठल्या विषयावर बोलतायत? गणेशजी, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामुळे तुमचं मिशन पूर्ण होणार नाही. सरकलेले आहे. तुम्ही आता गणेशजी, चांदूरकरांचं असं म्हणणं आहे की ते हुकुमशहा आहे पंतप्रधान आणि म्हणून तुमचं मिशन पूर्ण होणार नाही. चांदूरकर, तुमचाच प्रश्न विचारतो मी पुढे गणेश आकेंना. जनतेचा विश्वासघात केला तुम्ही. चांदूरकर ज्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण हो, बोला बोला गणेशजी. हा नाही दोन चांदूरकर ज्या प्रश्नांच्या संदर्भात बोलतात, माझं असं म्हणणं असं आहे की त्या ह्या सगळ्या गोष्टी की जे कुणी आपले कर्ज एनपी अकाउंट झाले, कर्जबाजारी झाले, यांनी कर्ज माफ केले आणि बाकी निवडणुकीच्या अगोदरच्या ज्या आश्वासनाच्या संदर्भामध्ये जे बोलतात, मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीनं निवडणुकी अगोदर दिलेली सगळी आश्वासनं पाळलेली आहेत. अनेक वर्षे महाराष्ट्र देशातल्या 2014च्या अगोदर या देशातल्या 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. खरं तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा 2006 साली जो स्वामीनाथन समितीचा आयोग या काँग्रेस सादर केलेला होता त्यावेळेला युपीए सरकारला, तेव्हा त्यांनी त्या स्वामीनाथन समितीच्या आयोगाची शिफारस करायला पाहिजे होती. तुम्ही जे सांगताय ते कसं विश्वास ठेवायचा त्याच्यावर? सगळ्यांना माहिती आहे की त्याची अंमलबजावणी नाही झालेली. ठीक आहे, तुम्ही आहे ना, आम्ही स्वामीनाथन आम्ही नव्हे स्वामीनाथन स्वतः स्वामीनाथननी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून सांगितलंय मी ज्या आयोगाला शिफारशी केलेल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आम्ही नाही म्हणत, ज्याच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता ते स्वामीनाथन सांगताय. माझं म्हणणं आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू, आम्ही सांगतो म्हणून करू नका. 1.5 पट भाव दिवस सांगितलं होतं त्याच्या संदर्भामध्ये उत्पादन खर्चावर आधारित
ती घोषणा केलेली आहे, त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, अंमलबजावणी त्याची, आणि आता खरीपासून रब्बीपासून त्या पद्धतीचं implementation सुरू होईल. तुम्हाला सांगतो. ठीक आहे. माझा आपल्या तीनही मान्यवरांना एका पाठोपाठ एक मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. ठीक आहे. गणेशजी माझा तुम्हाला तिघांनाही, निलमताई मी येतो तुमच्याकडे, तुमच्या बोलण्यानंतरच आपण कार्यक्रम संपू. निलमताई तोपर्यंत आपण कार्यक्रम संपवणार नाही. गणेशजी मला एकच प्रश्न तुम्हाला विचारतो. मला असं सांगा की तुमच्या दृष्टीने मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश शिवसेनेशिवाय किंवा शिवसेनेला बरोबर घेऊन सध्याच्या परिस्थितीत कामगार भरतीचा प्रश्न अडकलेला, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत, आत्ता द्यायला लगेच पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्ज माफ केली पाहिजेत त्याच्याशिवाय शेतकऱ्यांची मतं मिळणार नाहीत, शिवसेनेला बरोबर घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय बेरजेचं राजकारण करता येणार नाही, या सगळ्या परिस्थितीत मिशन महाराष्ट्र तुम्हाला सोपं आहे, मिशन देश सोपं आहे का कठीण आहे? थोडक्यात अगदी 30 सेकंदात काय सांगाल? नाही मिलिंदजी, आपण जे प्रश्न मला विचारले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात विचारलात की तुम्ही केंद्राकडे, म्हणजे केंद्र आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं. ते मला असं वाटतं की असं चुकीच्या पद्धतीचं मला असं वाटतं इंटरप्रिटेशन केलं जात आहे. सरकारनं ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, आज 51 लाख या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठीची 24,000 कोटीची तरतूद पैशाची केलेली आहे. 17 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, 17,000 कोटीचं कर्ज माफ झालं, 41 लाख शेतकऱ्यांचं कर्ज त्याच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातला दुष्काळाकरता मदत आणायची ना तुम्हाला, आणि ते हे नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणतात ना मराठा आरक्षणाच्या संदर्भात म्हणा, तुम्ही मेगा भरतीच्या संदर्भात उल्लेख केला, मेगा भरतीला काही न्यायालयानं स्थगिती दिलेली नाहीये, त्यामुळे मेगा भरती ही होणारच. मी तुम्हाला सांगितलं की न्यायालयानं ती फक्त जी अपील आहे त्या अपिलाची तारीख, सुनावणीची तारीख पुढे ढकललेली आहे, 23 जानेवारीपर्यंत ढकललेली आहे. महाराष्ट्रात मेगा भरती होईल, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, ज्या दुष्काळाला सुद्धा मदत मिळेल. महाराष्ट्रामध्ये आम्ही मिशन म्हणून जे काही प्रोग्राम ठरवलेला आहे शेतकऱ्यांच्या विकासाचा, समृद्धीसाठीचा, ते पूर्ण होतील, उत्तम पद्धतीने होतो आहे. ठीक आहे. म्हणजे आम्हाला तुम्ही म्हणाला तो शिवसेनेचा प्रश्न आपण विचारलात मिलिंदजी, शिवसेनेच्या संदर्भात मी म्हणतो की आमची सुरुवातीपासून प्रामाणिकपणे शिवसेनेनं कधीही आमच्यापासून स्वतंत्रपणे लढावा अशी कधीच इच्छा नव्हती. ठीक आहे गणेशजी, मी तुम्हाला थांबवतो याच्याकरता, कारण आपल्याला अजून 3 जणांच्याकडे जायचं आहे. प्रत्येक वेळेला एकच तुमच्या बोलण्यातली जी बॉटम लाईन आहे ती अशी आहे की तुमचं मिशन, मुद्दा संपून मी थांबतो. ठीक आहे 30 सेकंद गणेशजी, आणखी मी नाही वेळ देऊ शकणार. 30 सेकंद. आम्हाला शिवसेनेसोबत घेऊन आम्हाला मिशन महाराष्ट्र साध्य करायचं आहे. ठीक आहे, आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं आमची भूमिका आम्ही अनेक वेळेला आमच्या नेत्यांनी जाहीरपणे मांडलेली आहे. ठीक आहे. मला सांगा चांदोरकर सर, बाकी वादविवादात न जाता तुम्हाला असं वाटतंय भाजपचं मिशन हे केवळ स्वप्नच राहील, दिवा स्वप्नच राहील, ते त्यांना जमणार नाही कारण स्वतःच निर्माण केलेले अडथळे भाजप आणि शिवसेनेसमोर आहेत? थोडक्यात आता बघा, पहिल्यांदा ह्यांच्या पक्षातून मोठे मोठे नेते जे आहेत ते मोदीच्या विरोधामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीचं जे कॅबिनेट आहे ते कॅबिनेट मोदीच्या हुकुमशाहीमध्ये चाललेलं आहे आणि त्याचा त्या भारतीय जनता पार्टीचे लालकृष्ण अडवाणी असो, आपले सोनी असो, सिन्हा असो, शत्रुघ्न सिन्हा असो, असे मोठे मोठे नेते तर मोदीच्या विरोधातच आहेत. म्हणजे इंटरनल विरोध त्यांचा आहे तो अत्यंत प्रभावी असल्यामुळे. ठीक आहे, हे मिशन देशाचं झालं चांदूरकर सर. उघडून टाकण्याशिवाय मिशन महाराष्ट्र पण अवघड आहे भाजपला शिवसेनेला सोबत घेऊन. हॅलो, मिशन महाराष्ट्र पण भाजपला अवघड आहे का अशक्य आहे? अशक्य आहे. त्याचे कारण असं की आता निलमकडे ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीट करताय किंवा त्यांच्या सगळ्या घाण काढताय, तर तो जर मुद्दा लक्षात घेतला तर मला असं वाटतं की त्या दोघांच्या मध्ये तर आता युती राहिली. ठीक आहे चांदोरकर सर. निलमताई मी येतो तुमच्याचकडे येतोय. निलमताई ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने मिशन महाराष्ट्र शिवसेनेला बरोबर घेतलं तरी अशक्य आहे असं जनार्दन चांदोरकर काँग्रेसचे प्रवक्ते यांचं म्हणणं आहे. निलमताई अगदी शेवटचा प्रश्न, भाजपला सोबत घेऊन किंवा भाजपला बरोबर न घेता मिशन महाराष्ट्र तुम्हाला दृष्टीपथात दिसतंय का तुम्हाला अवघड वाटतंय अजूनही? आमच्या दृष्टीने शिवसेना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला यावा हे आमचं ध्येय आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या आवडत्या ओळी आहेत सेनापती बापटांच्या, खरा वीर वैरी पराधीनतेचा,
महाराष्ट्र आधार या भारताचा, आणि त्यामुळे पराधीन आम्ही कधी राहणार नाही. आम्हाला महत्वाचं म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रातल्या इथल्या प्रश्नांची आणि हिंदुत्वाची प्रतिष्ठा पाळली गेली पाहिजे. युतीचा अंतिम निर्णय जो आहे तो माननीय उद्धवसाहेब ठाकरे घेतील, परंतु पराधीनता ठेवून वर एक बोलायचं आत एक बोलायचं, आम्ही पण सर्व गोष्टी समजून आहोत आणि शिवसैनिकांच्या जे मनामध्ये आहे तो निर्णय माननीय उद्धवसाहेब समजून त्या पद्धतीने योग्य वेळेला निर्णय घेतील. परंतु आम्हाला कोणी गृहीत धरू नका हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. निश्चित. नीलमताई, तुम्हाला आणि जनार्दन चांदोरकर सर आणि गणेश आके यांना मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केला जास्तीत जास्त वेळ देण्याचा. माने सर, शेवटचं 1 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे. तुम्हाला या विषयाच्या शेवटी असं वाटतं की भाजपला त्यांचं मिशन महाराष्ट्र, शिवसेनेला त्यांचं मिशन महाराष्ट्र आणि हिंदुत्व आणि मराठ्यांचा प्राईड राखणं, अभिमान राखणं, आणि यासोबतच काँग्रेस राष्ट्रवादीला मिशन महाराष्ट्र, एकूणच सगळं अवघड काम आहे? एकूणच अवघड म्हणता येत नाही, परंतु राजकारण म्हटलं की या गोष्टी आल्याच. त्यामुळं आत्ताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये कुठल्या पक्षानं राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं भूमिका घ्यावी, काँग्रेसनं की म्हणजे आपण एक जर विचार केला 2014 साली जी मोदींची लाट होती ती लाट आता राहिलेली नाही. राहुल गांधींची जी पप्पू इमेज होती ती आता राहिलेली नाही. त्याचबरोबर राम मंदिर सारखे विषय जे पूर्वी खूप त्या मुद्द्यावरून वातावरण तापलं जायचं, तसं वातावरण तापेल असं देशातली परिस्थिती नाही. आणि या उलट शिवसेनेसारखे मित्र देशभरातले, अगदी पंजाबपासून प्रत्येक राज्याचं जर उदाहरण घेतलं तर त्यांना जवळ घेण्यात भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर म्हणावं तसं यश लाभलेलं नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराची भूमिका, राम मंदिर, म्हणजे नोटबंदीपासून GST पर्यंत असे अनेक मुद्दे जे साचलेले मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर जनमानस कुठल्या दिशेनं धाव घेतोय की 3 राज्यातले जे निकाल आहेत तेच पुढे रिपीट होतील का, या धास्ती पोटी भारतीय जनता पक्ष त्यांची स्ट्रॅटेजी हे करेल. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना आणि BJP यांना एकमेकाशिवाय पर्याय नाही. ठीक आहे सर, मी तुम्हाला थांबवतो अशा करता की आपली वेळ मगाशी संपून गेली. थोडासा आपण सगळ्यांनाही वेळ देण्याचा प्रयत्न केला. अगदी एका वेळीच सांगायचं, कारण वेळ संपून गेली, एका वेळीच सांगायचं तर भाजप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी करता तर नाहीच नाही, शिवसेना करताही नाही, आणि भाजप करता सुद्धा मिशन महाराष्ट्र आणि मिशन देश अवघड आहे. सगळ्यांना ते साध्य करायचं असेल तर राजकीय गणित कशी आखली जात आहेत आणि बेरजेचं राजकारण कसं केलं जात आहे यावरतीच सगळं अवलंबून आहे. सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे मनापासून आभार. बेधडकमध्ये आज इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.